शुभधाम न्यूज 18 लोकमतच्या फेसबुक आणि यूट्यूब मध्ये तुमचं स्वागत। मी आज हिंगोलीमध्ये आहे आणि हिंगोलीमध्ये महाराष्ट्र शासनाचा शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचा आयोजन करण्यात आलेला आहे। या कार्यक्रमाचा एकमेव उद्दिष्ट असा आहे की प्रत्येक कामासाठी स्थानिक नागरिकांना स्थानिक पातळीवर त्यांची कामं व्हावीत एक आणि तेही एका छताखाली व्हावीत। त्यासाठी असा कार्यक्रम जिल्हावार कार्यक्रम होताना दिसत आहेत। हिंगोलीमध्ये कार्यक्रम आपण बघतो फार मोठ्या प्रमाणात गर्दी या ठिकाणी झालेली आहे। जवळपास 75,000 लाभार्थी या ठिकाणी येणार आहेत आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही या ठिकाणी कार्यक्रमाच्या ठिकाणी येत असतात आणि राज्य सरकारने काय काय योजना केल्या त्या लोकांपर्यंत पोहोचल्या की नाही पोहोचल्या याचा आढावा घेत असतात। आता या ठिकाणी आपण बघतो की जिल्हा उद्योग केंद्र असेल, जिल्हा कौशल्य विभाग असेल, रेशीम विकास असेल, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण असेल, राज्य सरकारच्या जेवढ्या काही योजना आहेत त्या योजनांचे ऑफिस सुद्धा सगळे एक ठिकाणी येतात। मग या ठिकाणी नागरिक येतात, आपले अर्ज दाखल करतात किंवा आपलं काम अडलं असेल तर त्याबद्दलची विचारणा करत असतात। त्यामुळे या कार्यक्रमाला खूप मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित असतात। आता इकडे बघितलं आपण आरोग्य विभागाचा स्टॉल आहे, महावितरण आहे, जिल्हा पुरवठा अधिकारी आहे, म्हणजे प्रत्येक जिल्ह्याचा या ठिकाणी ज्या ज्या योजना आहेत सरकारच्या त्या योजनाचा प्रत्येक योजनांचा स्टॉल या ठिकाणी असतो आणि नागरिक त्या ठिकाणी जाऊन अर्ज करायचे असतील अर्ज करतात किंवा त्याची माहिती घेतात। एकंदरीत नेमकं स्टॉलवर काम काय होतं याविषयी आपण थोडंसं लोकांकडून जाणून घेऊया। एखाद्या स्टॉलला जाऊया आपण जाऊया। आता जिल्हा उद्योग केंद्र किंवा जिल्हा कौशल विभागाचं केंद्र या ठिकाणी आहे आणि नेमकं या ठिकाणी काय होतं कशा पद्धतीनं काम चालतं हे पाहणं गरजेचं आहे। दादा नेमकं हा स्टॉल कशासाठीचा आहे? हातात नका घेऊ, बोला। हा स्टॉल संत रोहिदास चर्मदेव चर्मकार विकास महामंडळ या अंतर्गत आहे। शासन आपल्या दारी या हिशोबाने लावलेलं आहे। मला फक्त सांगा की इथं नेमकं काम काय होतं? इथं सर्व काही महामंडळ 5 महामंडळाच्या काही योजना वगैरे असतात त्या योजनेचा लाभ द्यासाठी आपण आपल्या लाभ इथं दिला जातो का अर्ज दिला जातो? अर्ज दिला जातो। माहिती आपण जे योजनेची माहिती ती माहिती आपण देतो इथं, म्हणजे लाभार्थी योजनेची माहिती पाहून ऑफिस मध्ये येऊन आपले अर्ज भरून आमच्या शासनाचा योजनेचा लाभ घेतो। इथं फक्त अर्ज आणि माहिती दिली? हो, अर्ज आणि माहिती दिली। निश्चितपणे आपण बघितलं या ठिकाणी अर्ज आणि माहिती। तुम्ही अर्ज घेतला? कुठून आले तुम्ही? आम्ही आलो डिग्रसवानीहून। कशासाठी? पॅम्पलेट घेतलं फक्त। कशासाठी घेतलं? माहितीसाठी? हा, माहितीसाठी घेतले फक्त। तुम्ही कुठून आले? वाकुडी। काय अर्ज घेतलाय? अर्ज फॉर्म घेतलं। बरं घ्या पहिलं। तुम्ही घेतला अर्ज? घेतला। काय घेतलं? शेतकऱ्यासाठी। कोणत्या योजनेसाठी अर्ज घेतला का फक्त अर्ज घ्यायचा म्हणून घेतला? अर्ज घ्यायचा म्हणून घेतला। घ्यायचा म्हणून घेतला। निश्चितपणे आपण बघितलं या ठिकाणी काही लोक फक्त उत्सुकतेपोटी अर्ज घेत असतात। जिल्हा उद्योग केंद्राचं या ठिकाणी आहे। दादा हा स्टॉल कशाचा आहे? हा महाराष्ट्र राज्य खादी मंडळ व जिल्हा उद्योग केंद्र। काय नेमकं स्टॉल मध्ये? स्टॉल मध्ये आहे मत केंद्र योजना आहे आणि पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम आहे, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम आहे आणि विश्वकर्मा योजना नव्याने चालू झालेली आहे। किती लोकांनी तुमच्या स्टॉलला भेट दिली? आतापर्यंत जवळपास 500-550 लोकांनी नोंदणी झालेली आहे। नुसती नोंदणी आणि माहिती पण दिलेली आहे। एवढंच? बाकी टेक्निकल गोष्टी माहिती, कर्ज प्रकरण कसं आहे आणि कशा पद्धतीने प्रकरण दाखल करायचं आहे। राज्य सरकार मुख्यमंत्री ते हे म्हणतात की जी कामं अडलेली ती कामं सुद्धा होतात। तुम्ही तर फक्त अर्ज देता आणि माहिती देता, मग ज्याचं काम अडलं असेल त्यांनी काय करायचं? त्यांनी ऑफिसला येऊन त्या ठिकाणी, म्हणजे सरकार जे म्हणते शासन आपल्या दारी, तर शासनाच्या दारात तुम्ही त्याचं काम नाही करत त्याला पुन्हा तुम्ही ऑफिसला बोलवता? नाही, त्या ठिकाणी आम्ही या ठिकाणी त्यांना प्रत्यक्ष त्या ठिकाणी माहिती देत आहे। आम्ही माहिती दिली पण आता माझा अर्ज दिलेला आहे, माझं काम होत नाही, मी इथं आलो, माझं काय काम करणार? तुम्ही आता या ठिकाणी आम्ही तुमची नोंदणी करून घेतो। या ठिकाणी नोंदणी झाली, अर्ज दिला पण कामच होत नाही, मग तो माणूस इथं आल्यानंतर काय करतात? त्या माणसाला आम्ही सध्या त्याला येऊन आम्ही त्याला प्रत्यक्ष माहिती देत आहे। माहिती नाही हो, मी तुम्हाला सांगतोय, मी अर्जही दिला, निवेदनही दिलंय, सगळ्या गोष्टी झाल्या पण माझं कामच होत नाही। असे अनेक लोक मला भेटतात, हे बघा हे इथंच आहेत, तुम्ही अर्ज दिलेला आहे, काम होत नाही, मग ह्या माणसाचं काय करणार? कुठल्या अर्ज कोणता दिला? मोदीचे पैसे भेटत नाहीत मोदीचे पैसे? मोदीचं राज्य सरकारची काय घेणं देणं नाही, राज्य सरकारचं वेगळं। पण मला असे अनेक लोक थांबले, मग त्यांचं इथं काम कसं होईल? शासन म्हणतं तुमच्या दारात येऊन आम्ही काम करतो। जास्तीत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न करत आहे। माहिती नाही हो, काम अडलेलं कसं करणार? माहिती पण त्यांचं अडलं नाही पाहिजे। निश्चितपणे काही गोष्टीचे उत्तर या अधिकाऱ्यांकडे नाहीत, कारण
अनेक लोक अशी आहेत या ठिकाणी मला दिसत आहेत की त्यांनी अर्ज केलेले आहेत, त्यांचं काम होत नाही. शासन म्हणतं आपल्या दारी येऊन आम्ही तुमचं काम करतो. शासनाच्या दारात आल्यानंतर फक्त माहिती आणि अर्ज भेटतंय. नेमकं त्या पद्धतीचे सुद्धा लोकांच्या काही तक्रारी या ठिकाणी आहेत. आपण आरोग्य विभागाकडे जाऊन बघूया, कारण आरोग्य विभागाकडे सुद्धा खूप मोठी काय तुम्हाला काय बोलायचं उज्ज्वला आशाबाईचे दोन वेळेस कागद डॉक्युमेंट दिले, पण अजून उज्ज्वला गॅस काम होईना, मिळालंच नाही. ऑनलाईन करून काहीच होईना, काहीच नाही, अजूनपर्यंत नाही मिळाले. मग तुम्ही उज्ज्वला गॅसच्या स्टॉलला जा ना तिकडं. कॉल नाही. मग ते केंद्र सरकारची योजना आहे, हे कार्यक्रम फक्त राज्य सरकारच्या योजनेसाठी आहे, त्याच्यामुळे तुम्हाला तिथे दिसणार. अशी सुद्धा लोकांचे गैरसमज काही ठिकाणी होत आहेत की केंद्र सरकारच्या योजना आहेत, त्या योजनांच्या बद्दल इथे येऊन तक्रारी लोक करतात. हा पूर्णपणे राज्य सरकारचा कार्यक्रम आहे, कारण राज्य सरकारच्या योजना या ठिकाणी आहेत. आपण बघतोय आरोग्य विभागाचा सुद्धा या ठिकाणी स्टॉल आहे आणि स्टॉलवर बघतोय आपण एकंदरीतच गर्दी या ठिकाणी दिसते आहे. एक मिनिट ताई, एक मिनिट थोडी इकडे, एक मिनिट सर ताई, एक मिनिट. बघतोय आपण या ठिकाणी सगळ्या गोष्टींची नोंद असते किंवा या ठिकाणी माहिती घेतली जाते. एक मिनिट थोडंसं, एक मिनिट मावशी. दादा या स्टॉलला नेमकं काय काम होतं? या स्टॉलला आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचं कार्ड बनवून दिले जाते. यामध्ये 5 लाखापर्यंत 1356,000 करता मोफत उपचार दिले जाते. त्यासाठी हे कार्ड हॉस्पिटलमध्ये, खासगी दवाखान्यामध्ये, सरकारी हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार होते. याच्यावर 1356,000 करता. बरं, काय किती लोकांनी आतापर्यंत व्हिजिट केलेली स्टॉल? आतापर्यंत जवळपास 700 लोकांना. किती लोक अंदाजे देतील संध्याकाळपर्यंत? अंदाजे आणखीन काही 2-3 हजार रुपये लोकांची एंट्री इथे होऊ शकते. आई तुम्ही कशासाठी आले इथं? आम्ही गटामध्ये आहोत साहेब. गटामध्ये. बरं, काय काम आहे तुमचं? आमचं आम्हाला सांगितलं गटात महिला मंडळात या म्हणून सगळ्या गटवाल्या तुम्ही कार्ड बनवलं का? आयुष्यमान नाही बनवायले बघतो आपण. गर्दी आहे, भरपूर आहे. निश्चितपणे या कार्यक्रमाचा नागरिकांना फायदा होत असतो. असे अनेक स्टॉल या ठिकाणी आहेत. महावितरणचा स्टॉल आहे, जवळपास शासनाच्या 100 ते 150 योजनांचे स्टॉल या ठिकाणी आहेत. प्रत्येक स्टॉल समोर गर्दी आहे. लोक या ठिकाणी येत आहेत, उत्सुकतेपोटी अर्ज घेऊन जात आहेत. काही लोक विचारणा करतात, काही लोक आपल्या तक्रारी मांडतात. निश्चितपणे एका छताखाली एका ठिकाणी जवळपास सगळ्या योजनांचं समाधानकारक उत्तर देण्याचं राज्य सरकारचं या ठिकाणी प्रयत्न असतो. कारण काय की प्रत्येक गोष्टीसाठी मुंबईला किंवा हेड ऑफिसला जाण्यासाठी लोकांचा खर्च होतो, लोकांचा वेळ जातो. म्हणून राज्य सरकारने, शासन आपल्या दारी एका ठिकाणी एका छताखाली अर्ज, माहिती, अडलेली कामं लगेच करून देणं हा चांगला उद्देश या ठिकाणी. त्यामुळे या कार्यक्रमाला प्रत्येक ठिकाणी बऱ्यापैकी लोकांचा प्रतिसाद असतो. आता मुख्यमंत्री या ठिकाणी येतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील आणि नेमकं सगळ्या योजनांची माहिती ते ठिकाणी देतात. निश्चित सरकारचा आणि जो जनतेचा संवाद आहे, मधली अधिकाऱ्यांची, प्रशासनाची फळी बाजूला काढून सरकार आणि डायरेक्ट नागरिक अशा पद्धतीचा संवाद सुद्धा या ठिकाणी असतो. सुधीर जाधव सह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, हिंगोली.